गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी, या मुख्य आरोपी हा अशा 10-15 लोकांनी या मुलाची हत्या केलेली आहे। हत्या केल्यानंतर मुलाच्या आईवडिलांनी 2 एकर जमीन विकून गेल्या 2 महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला। तो 2 महिने मृत्यूशी झुंज देत होता। अखेर कालच्या 6 तारखेला त्याची डेथ झाली। त्या आरोपींनी मुलाच्या आई वडिलांना, भावाला सुद्धा मारलेलं आहे। आईला धमकी दिलेली आहे, वर डोळे केले तर बघा किंवा कोणाला सांगाल तर बघा, अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांना दहशतीमध्ये ठेवलेला आहे। हा जो मुख्य आरोपी आहे गोविंद रंगनाथ डुरे, आता प्रश्न निर्माण होतो की या महाराष्ट्रामध्ये इतर समाजातल्या लोकांनी, खालच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या मुलांचा बळी जातो, त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात। महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण तुम्हा सर्वांना माहिती आहे। आणि हे वातावरण सुरू असताना एका बाजूला या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख, बीड जिल्ह्यामधले खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, स्वतःला सोशल वर्कर समजणारे, सिलेक्टिव्ह प्रोग्राम राबवणारे सोशल वर्कर, या सगळ्या लोकांना आव्हान आहे। बीडला गँगवॉरचं बीड म्हणून ओळखलं जातं, त्याच लातूर जिल्ह्यामधला हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा हा आरोपी आहे। या आरोपीची बॉडी लँग्वेज बघा, याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। याच्या हातामध्ये पिस्टन आहे। याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची आहे। कांचन दादा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो। याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी या आरोपीनं 18 वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे। ITI मध्ये शिकणारा मुलगा, आणि सांगितलं जात आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाजाच्या ITI मध्ये शिकणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या, त्याचे आई वडील इथं बसलेले आहेत, या आई वडील आणि भावालाही या माणसानं मारहाण केलेली आहे। आम्ही या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, ओबीसीचा आंदोलक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या लोकांनी आमच्यावर जातीवादी म्हणून शिक्का मारला। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्या, त्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं पाहिजे। आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही। पण हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये उच्च जातीने खालच्या जातीच्या लोकांना आजपर्यंत कशा पद्धतीनं वागणूक दिलेली आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लातूर जिल्ह्यातल्या टाकळी गावातलं हे उदाहरण आहे। आता माझा सवाल आहे या महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांना की या माऊली सोटला न्याय मिळणार का? या महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्रोग्राम, एखाद्या माणसाचा, राजकीय मोठ्या व्यक्तीचा बळी घेण्यासाठी इथं प्रोग्राम राबवले जातात। मग पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 चिमुरड्या मुलींची हत्या झाली, पण मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा आमदार खासदार असतील किंवा शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीविषयी, असेल बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी, पण या लातूरमधल्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये कोण पत्र लिहिणार? तुम्ही मला म्हणाल जातीयवादातून तुम्ही बोलताय का? आम्ही आरोपीची जात शोधत नाही, पण तुम्ही खालच्या जातीच्या मुलानं अशा पद्धतीनं खालच्या जातीतल्या मुलाचा, खालच्या जातीतल्या लोकांचा तुम्ही अशा पद्धतीनं बळी घेणार आहात का? हा प्रश्न या महाराष्ट्राला आम्ही विचारत आहोत। आणि माऊली उमाकांत सोट या 18 वर्षाच्या धनगर समाजाचं पोरगं मारलं गेलंय, त्याला न्याय मिळणार का? हा सवाल आमचा इथल्या व्यवस्थेसमोर आहे। यामधले किती आरोपी आहेत, यामध्ये तक्रारीमध्ये आपण जे दिलेले आहेत, किती आरोपी अटक आहेत आणि आणखी किती फरार आहेत? 10 ते 15 आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत। त्यामधले किती आरोपी अटक झाले? 6 आरोपींना अटक झालेली आहे।
अजून आरोपी अटक होणे बाकी आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून ऑनर किलिंग, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सैराट चित्रपटात जी घटना घडली तशीच घटना या टाकळी गावामध्ये लातूर शहराजवळ घडलेली आहे। एक धनगर समाजाचं पोरगं मारलेलं आहे। मी यासाठी जातीचा उल्लेख करतोय की जात प्रतिष्ठेपायी हे पोरगं मारलंय। आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा इतर गुन्ह्यामधून जर काही गोष्टी झाल्या असत्या तर मी जातीचं नाव घेतलं नसतं, पण खालच्या जातीच्या पोराला, खालच्या जातीच्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का? प्रश्न उपस्थित मी हा करत आहे की जे म्हणून स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून घेतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या पिस्टनविषयी, या गुन्हेगाराविषयी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला जाणार आहे का? या व्यक्तीवरती याच्या अगोदर याची बॅक हिस्ट्री काढावी। या आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत। खुनाचा गुन्हा सुद्धा या व्यक्तीवरती दाखल आहे। याच्या घरामध्ये हत्यारं आहेत असं बोललं जातं दबक्या आवाजात, त्याचीही चौकशी झाली पाहिजे। अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी खालच्या जातीतल्या माणसाचा खून केलेला आहे, एका तरुण मुलाचा खून केलेला आहे। काबाड कष्ट करणाऱ्या आई बापाचा एक 18 वर्षाचा मुलगा आणि मुलीचं वय 20 वर्षे आहे। 2 वर्षानं मुलगी मोठी आहे। या मुलाच्या आई वडिलानं, भावानं, भावकीतल्या माणसांनी या मुलीच्या आई वडिलाला त्यांच्या घरामध्ये जाऊन या मुली संदर्भात कल्पना दिलेली होती। ही तुमची मुलगी, या मुलीला तुम्ही समजावून सांगा। ही भूमिका या मुलाच्या आई वडिलांनी वेळोवेळी घेतलेली असून सुद्धा या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे। बघा, गुन्हे तर दाखल झालेलेच आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे, नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचाही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो। परत हे या माऊली सोट, त्यांचं कुटुंबीय, त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते। या लोकांना संरक्षण भेटलं पाहिजे। त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईपर्यंत कोर्ट सुनावेल ती शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची विनंती आहे। फाशीची शिक्षा होईल, पण त्याला 2 महिने तो वेदना भोगत होता। तुम्ही आत्ताच का त्याचा प्राण गेल्यानंतर आला? कारण वेदना भोगत असताना इथली प्रक्रिया चालू होती। त्यावेळेस तुम्ही का आला नाही? त्यावेळी जर ही प्रकरण आम्हाला कळलं असतं, या लोकांनी जर सोशल मीडियातून, आता डेथ झाल्यानंतर सोशल मीडियामधून, मी राहतो सांगली जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडतात। ही सोशल मीडियामधून या घटनेचं गांभीर्य पाहून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असती तर त्यावेळी आम्ही इथं आलो असतो। यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही। डेथ झाल्यानंतर तुम्हाला कळलं, त्याच्या अगोदर सोशल मीडियामध्ये ही बातमी नव्हती। मुलाचे आई वडील 2 एकर जमीन विकून 20 ते 25 लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी 20 ते 25 लाख रुपये खर्च केलेले आहेत। आई वडील अशिक्षित आहेत। आई वडिलांना जर याचं भांडवल करायचं असतं, या लोकांना राजकारण करायचं असतं, या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते, कुणाला तरी टार्गेट करायचं असतं तर त्याही गोष्टी झाल्या असत्या। पण गरिबाच्या हत्येला, खालच्या जातीच्या लोकांना, त्यांच्या मृत्यूला किंवा त्यांच्या माणसांना किंमत नाही का? माझा असा अजून एक प्रश्न आहे। तुमच्याच समाजाचा त्या ठिकाणी सरपंच होते, तुमच्या शेजारी बसलेले जे कार्यकर्ते आहेत गोयकर, त्यांनी म्हणतात तुम्ही गावात येऊ नका, जातीय तेढ निर्माण करू नका। मला वाटतं या विषयाला डायव्हर्ट करता, या विषयासंदर्भात बोला। माझं म्हणणं असं आहे की या आरोपीला लवकरात लवकर, या आरोपी आणि त्यांच्या सह आरोपींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालवण्यात यावा। हा जो तुम्ही आरोपी सांगताय तो अटक झालेला आहे? अटक झालेला आहे। हा आरोपी अटक झालेला आहे, पण याची बॅक हिस्ट्री पण तपासावी आणि सामूहिक गुन्हा असल्यामुळे मोक्काखाली कारवाई करता येते का? मोक्काचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा, ही आमची मागणी आहे। कारण सामूहिक 10-15 लोकांनी मारहाण केलेली, 10-15 लोकांनी हा बळी घेतलेला आहे। ओके सर, मुलीला 2 वेळेस समज देऊन 2 दिवस बघा गावची इज्जत आहे,
एखाद्या गावातली इज्जत जाऊ नये म्हणून ह्या आईवडिलांनी त्यांनी या मुलीला घरी नेऊन सोडलं तरी एवढ्या क्रूरतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांची मानसिकता नेमकी काय आहे? हो, तेच त्या संदर्भात मी प्रश्न विचारतो. सर एक बाईट करूया. हा, धन्यवाद. असं जरा हो अर्चकरजी, तुम्ही काय करा, नंतर डाउनलोड करा, ते वायर चांगलं दिसणार खाली तेवढं वायर आहे का माझ्याकडे? नाही, तेवढं नाही. सर, टाकळीचं हे प्रकरण तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता तुम्ही यामध्ये कसा लढा उभारताय आणि काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आमची सरकारकडे हीच मागणी आहे की एका धनगर समाजाच्या तरुणाची हत्या झालेली आहे. आज 3-4 दिवस झालेले आहेत. यातले अर्धे आरोपी अटक झालेले आहेत, अर्धे आरोपी अजून मोकाट आहेत. त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि ह्या सामूहिक सर्वांनी एकत्रित मिळून पद्धतशीर कट रचून या मुलाची हत्या केलेली आहे. आणि जात प्रतिष्ठेपायी ऑनर किलिंग असं म्हणावं लागेल. जात प्रतिष्ठेपायी इथं आम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरपासून इथं जात वास्तव कमी व्हावं, जातीमधली तेढ कमी व्हावी म्हणून इथं सर्व गोष्टी घडत असताना कायदा हातात घेऊन ऑनर किलिंग हा या माऊली सोट यांच्या संदर्भात झालेला आहे. या गुन्हेगाराला, या गुन्हेगाराची पार्श्वभूमी, या गुन्हेगाराचा फोटो, याच्या हातामधली पिस्टन, याच्यावरचे अनेक गुन्हे, याच्या घरामध्ये हत्यारं आहेत. हा सराईत गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. या आरोपीला आणि त्या सर्व आरोपींना एकत्रित मोक्काखाली यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी हलगर्जी केली असं वाटतं? निश्चित हलगर्जी केलेली आहे. कारण ही घटना या मुलाला मारहाण करून जवळजवळ 2 महिने होत आलेले आहेत. मला वाटतं अलीकडच्या 27 ऑक्टोबरला मारलं. हा या 12-1 तारखेला फाळला पोलिसची हगाई केली आणि त्याच्यानंतर आरोपी अटकच केलेले नाही. आरोपींना 1.5 महिन्यांनी अटक केली, 1.5 महिन्यांनी, आणि अजून अर्धे आरोपी याच्या बाहेर आहेत. हाके सर, आता हे प्रकरण झालं, समजा आता बीडचं प्रकरण झालं, या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेला कुठंतरी 2-2, 3-3 महिने आरोपीला पकडायला लागतं, तर न्यायव्यवस्था राहिली असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं या गोष्टीकडे गांभीर्यानं गृह विभागानं, पोलीस डिपार्टमेंटनं पाहिलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं गढूळ असताना, एवढं अस्वस्थ असताना पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी एवढे शांत कसे काय बसतात? यांच्या पाठीमागं कुणाचा वरद हस्त आहे का? या आरोपींनी पोलीस डिपार्टमेंटवरती काही प्रभाव टाकलाय का, दबाव टाकलाय का? या गोरगरीब माणसांच्या मनामध्ये ते दहशतीखाली वावरत आहेत. दहशतीखाली वावरत असताना गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी कुठलीही त्या मुलाला वाचवणं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. स्वतःची जमीन विकली, 20-25 लाख रुपये घालवले, पण तो मुलगा कोमातनं बाहेर पडू शकला नाही, त्याची डेथ झाली. निश्चित पोलीस डिपार्टमेंटचं या केसकडे दुर्लक्ष होतंय आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या या हैगईच्या विरोधामध्ये मोर्चा सुद्धा काढणार आहोत. मोर्चा काढून सगळं थांबेल असं वाटतंय? पण पुन्हा या घटना घडायच्या नसतील, या यंत्रणेवर दबाव पाहिजे की नको? त्यांना एकतर खुर्चीवरनं हकालपट्टी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? 100% वाटतंय. पण विषय असा आहे, अर्ध्या आरोपींना अटक झालेली आहे. प्रशासन, न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास करणारी माणसं आहोत. जर दुसऱ्या आरोपींना, सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांच्यावर प्रॉपर पद्धतीनं गुन्हे दाखल झाले, तर बाकीचा विषय उरतच नाही. CIDकडे तपास द्या, अजून काही गोष्टी करा. त्या आरोपी बाहेर सुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
साक्षीदार फोडले जाणार नाहीत याविषयी काळजी घेतली पाहिजे. आणि या घटनामध्ये जर येऊ घातलेल्या 4 दिवसामध्ये जर हयगय झाली तर आम्ही मोर्चा काढणार आहोत. आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाही, पण लातूरमध्ये त्या पोलीस स्टेशनवर मोर्चा जरूर काढू. आणि आज आम्ही त्या पोलीस स्टेशनला भेट द्यायला सगळेजण जाणार आहोत. काय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटायला आम्ही जात आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही का भेटणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार, पण या पोलीस अधिकाऱ्यांनी नक्की आजपर्यंत काय काय केलंय याची आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेणार आहोत. थँक्यू सर. धन्यवाद. मी देतो सगळं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.